का रे भाऊ पोऱ्या, काय करतोय म्हटलं? काय नाही, बसलोय शांताराम काका, या ना बसा ना. अरे काय बसा म्हणतो भाऊ, लगन गिगन करतो की नाही म्हटलं? हाव पाहणं चालू आहे ना काका, करू ना. अरे मग कहीन करशील बापा, म्हातारा होशील तहीन. अरे पाहणं तर चालू आहे ना शांताराम काका, पण तुम्हाला माहित तर आहे ते पोरीवाई किती भारी भरताय. अरे तशी पोरगी भेटीन का? काही ना काही जुगाड लावणं पडतो. म्हणजे कोणता जुगाड म्हणताय तुम्ही? अरे आजकाल ऑनलाईन लग्न होता ना, तू का रिश्तेदाराच्या भरोश्यावर बसलाय? रिश्तेदाराच्या भरोश्यावर बसशील ना भो, मग तर अंडवास मरशील. महाजवळ आहे एक माणूस, तो तुला मुलगी देवाळून देईन, सांग करशील का लग्न? अरे पहा ना हो काका, मग महा करता बी. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. बरं बरं चाल, मग तुझ्या घरी तुझ्या आईला सांगतो मी. वाटते 100% शांताराम काका आता माझं लग्न करीन. तू मला सांगत बी नाही यार कहींच, 8 दिवसात तर तुझं लग्न करतो मी. हाव ना काका, माहित नाही ना मला. आई म्हटलं कुठे आहे तू? इकडे शांताराम काका आले. शांताराम भाऊ, तुम्ही कसे काय आले अचानक? अवा बहीण म्हटलं ह्या पोऱ्याचं लग्न करते की नाही तू बापा? ह्या पोऱ्याचं वय निघून जाईन मग. हाव ना भाऊ, पाहणं तर चालू आहे, पण त्या पोरवाय म्हणता शेती पाहिजे, नोकरी पाहिजे. तसं नाही बहीण, फिरणं पडते ता सगाई होते, अशी का घर बसल्या सगाई होते का? फिरत नाही तर काय भाऊ, पूर्ण रिश्तेदाराले तर चांगलाय मी. अरे बहीण, रिश्तेदार सगळ्या करता का? ते तर आपलं वाईट चित्त उलट. रिश्तेदार सगळ्यांनी करता काही, रिश्तेदार तर उलट सगळ्या तोडता. ह्या पोऱ्यावर काय बितते बहीण, तुला काही कळते आहे की नाही? काय भाऊ, मला काही कळलं नाही. बहीण ह्या पोऱ्याला रात्रातभर जप येत असणार नाही. हाव भाऊ, बरोबर म्हणतोय तू, तो नुसता रात्रातभर फोन चापलत राहतो. तेच ना बहीण, तो पोऱ्या का तुला तोंडानं म्हणेन की माझ्या लग्न करून दे म्हणून. हाव ना भाऊ, काय करतो आता, मला इतकं टेन्शन आलं आहे की भलतं. बहीण तुला कळायला पाहिजे की आता हा शहाणा झाला, याचं लग्न करणं पडीन. तो का तुला तोंडानं म्हणेन? मले तू सांग, याच्या एवढा कोणी पोऱ्या राहिलाय का गलीत? हा पोऱ्या किती वाईट चालला, बघ ना तू त्याच्याकडे. हाव ना भाऊ, काय करतो मग आता, भेटत नाही ना. तूच पाय आता, तू कशी आहे ना तो कसा आहे. हाव ना भाऊ, बारीक होतोय ना तो. हा बहीण, मग तेच ना, घोकतोय ना तो. हाव ना भाऊ, मग कोणी पाहाय ना तू अशीन तर. मग व बहीण, त्यासाठी तर आलाय मी. मी तुला सांगतोय, फक्त तू तसं ऐक, 8 दिवसामध्ये तुझ्या घरी वारीन. अरे भाऊ, तू म्हणशील तसं, तू फक्त महापोऱ्याचं लग्न करून दे. तू त्या पोरवाला सांग भाऊ, हुंडा नको देऊ, काहीच नको देऊ, फक्त पोरगी दे. अरे काय बोलती बापा बहीण, या काळामध्ये कोणी पोरवाया हुंडा देतोय का बापा? अरे ते पोरवाय उलट पैसे घेताय. हाव भाऊ, बरोबर सांगतोय. आता ते पोरवाय अगोदरच सांगून देता, आमची फक्त पोर आहे. महाजवळ एक माणूस आहे, तो तुम्हाला पोर देवाळून देईन, पण अगोदरच सांगतोय पैसे लागतील. हाव का? का रे भाऊ, कितले पैसे घेईन मग तो? पैसे 50,000 रुपये लागतील बहीण. का रे भाऊ, तू तर 50,000 रुपये म्हणतोय बापा. हा 50,000 रुपये लागतील, आणि आपल्या जातची भेटणार नाही, क्लिअर सांगतोय. देवा पुढच्या जन्मात मुलगी बनवजो रे बापा. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. मी काही ते जातगीत मानत नाही भाऊ, पण 50,000 रुपये जास्त होतील ना. कावा मा, तू महा करता निसती 50,000 रुपये खर्च करत नाही बापा, काय करशील पैशाले? आता आवरात नाही रे बापा. हाव ना बेटा, दम धरणं जरा, दिन ना मी पैसे. शांताराम काका, तुम्ही पैशाचं टेन्शन नको घ्या, पण पोर कशी, एक घर पाहिजे आपल्याला. अरे तू म्हणशील तशी पोर भेटीन तुझ्या मनपसंत न. का रे भाऊ, मग कोणाची पोर आहे, नाव तर सांग. अरे बहीण, आपली कंपनी आहे गावठी मॅरेज ब्युरो, तिथं खूप मुली मुलाचे बायोडाटे येतात, आपण त्याच्या मनपसंत त्याचे लग्न लावून देता. असं आहे का भाऊ, म्हणजे कंपनीची पोर आहे का? अरे कंपनीची पोर नाही काही, कंपनीमध्ये त्या पोरचा बायोडाटा आलाय असं. बरं बरं, पण ते राहीन की नाही रे भाऊ आपल्या घरात? राहीन ना, गॅरंटीचं काम आहे ते. चालीन ना भाऊ, मग तू म्हणतो गॅरंटीवाली आहे तर करून घेऊ ना. बरं बरं बहीण, मग तुमचा बायोडाटा देऊन द्या, मी तिकडे बायोडाटा पाठवून देतो. थांबा मग शांताराम काका, मी आणतो बायोडाटा. याचं लवकर करणं पडीन रे भाऊ, पठ्ठा तर काही गोड घेत नाही बापा. बरं बरं, जाय मग गुन्हे. का रे भाऊ, आपण बायोडाटा पाठवला की ते कुंडली पाहून सांगतील का आपल्याला? हा, ते कुंडली पाहतीन, शिक्षण पाहतीन, त्याच्यानंतर फोन करतील आपल्याला. हे घ्या शांताराम काका, लवकर टाकून देता येईल. अरे तू जल्दबाजी नको करू, मी करीन तुझं लग्न. काय शिक्षण झालंय तुझं? ITI फिट्यार? ओ शांताराम काका, फिट्यार नाही ते काही फिटर आहे. बरं बरं, ठीक आहे ना बहीण, मग मी पाठवून देतो. हाव भाऊ, पाठवून दे, व्हायला पाहिजे भाऊ फक्त आता. अरे बहीण, होईन म्हणजे होईन, तू फक्त 50,000 रेडी ठेव. अरे शांताराम काका, तुम्ही पैशाचं टेन्शन नको घ्या, फक्त पोर कशी आपल्याला 1 नंबर पाहिजे. याचं करणं पडीन रे वो लवकर.
मित्रांनो, हा पार्ट 1 होता. पार्ट 2 येईन उद्या. तुम्हाला जर पार्ट 2 बघायचा आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.